शिरोळ तालुक्यातील लिंगायत समाजानं महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा लाभ मिळत नसल्यानं तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांची भेट घेतली आहे। 9 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्र सरकारनं जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली। या महामंडळातील काही त्रुटींमुळे आणि फक्त ओबीसी दाखला असलेल्या समाज बांधवांना महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळतोय। महामंडळाच्या सध्याच्या धोरणामुळे सुमारे 80% लिंगायत लाभापासून वंचित राहत असल्यानं महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या नियमांमध्ये बदल करून सरसकट लिंगायत समाजाला महामंडळाच्या योजनांचे लाभ द्यावेत अशी मागणी होतीये। या संदर्भात शिरोळ तालुक्यातील लिंगायत समाजानं एकत्र येत तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांची भेट घेत मागण्यांचं निवेदन सादर केलंय। मस्त लिंगायत समाज शिरोळ तालुक्याच्या वतीनं माननीय तहसीलदार यांना महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळामध्ये सरसकट लिंगायत समाजाला आर्थिक लाभ मिळावे यासाठी जे निवेदन देण्यासाठी इथं सर्व मंडळी आलेले आहेत। त्याचबरोबर लिंगायतांचे जे उपप्रश्न आहेत, स्मशानभूमीचे प्रश्न आहेत, पुतळ्याचे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये माननीय तहसीलदारांना, मुख्यमंत्र्यांना सरसकट लिंगायत समाजाला आर्थिक लाभ महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळातून मिळावा यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे। शासनापर्यंत आमच्या भावना त्यांनी पोहोचवत असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे। निवेदन देताना स्वप्नील चौगुले, राजेंद्र चौगुले, संतोष पाटील, शंकर बिराजदार, ॲडव्होकेट सुरेश पाटील, प्रशांत अपिने, महेश देवताळे, विश्वास बालेघाटे, अभिजित नाईकवाडे यांच्यासह शिरोळ, इचलकरंजी, हातकणंगले आदी भागातून आलेले लिंगायत समाज बांधव उपस्थित होते।